रामकृष्ण माऊली। बरेच दिवसानंतर आज व्हिडिओला सुरुवात करतोय। तर नमस्कार, मी आशिष टोमरे, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक भूषण आहे। वारी म्हटलं तर मानवी मनांना जोडणारी एक सहयात्रा आहे। अनेक वारकरी आजच्या दिवशी पंढरपुराला विठुरायाच्या दर्शनाला जात असतात। तसेच ज्या वारकऱ्यांना पंढरपुरात जायला शक्य होत नाही ते वारकरी ज्या ठिकाणी राहतात, ज्या ठिकाणी कामधंदे करतात, तर त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारे वारी काढत असतात, आपली भक्ती सादर करत असतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच वारकऱ्यांबरोबर प्रवास करणार आहोत, तेही आपल्या मुंबईच्या लाईफलाईन मधून। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला, तसेच सुरुवात करूया आजच्या या वारीला। बोला रामकृष्ण हरी। तर चला मित्रांनो, आता ट्रेन आली आणि आम्ही आता ट्रेन मध्ये चढणार आहोत आणि ही बोरवली रिटर्न मारणार आहोत इथून। तर इथे आमची विठ्ठल रुक्माई। चला तर आता आपल्या इथे विठू रुक्माई बसले आहेत आणि या साईडला इकडे बघताय थोडंसं आपल्या ट्रेनला थोडं सजवण्याची तयारी चालू आहे। वारकरी आनंदाने इथे ट्रेन सजवत आहे। आणि अशा प्रकारे आपला हा पूर्ण डबा सजवून होणार आहे। कांदिवलीला आपली इथे सर्व माऊली चढत आहेत इकडे। आणि इकडे बघता, इकडे झेंडा बांधतायत बघा। एक मिनिट भाई, या साइडला एक लागेल झेंडा। तर इथे बोरवली आली आणि बोरवलीला हे आता आपले वारकरी सर्व चढतायत। रामकृष्ण हरी मंडळ। तर मंडळी आता इथे पूजा चालू आहे आणि पूजा झाली की नंतर मग भजनाला सुरुवात होणार आहे।
हरी हरी चंद्रभागे पुढे चंद्रभागे
आता आम्ही चर्चगेट स्टेशनला उतरलोय आणि सर्व वारकरी आता इथे उतरत आहेत आणि अशा प्रकारे अजून बाकीचे पण ग्रुपचे असे वारकरी आहेत ते इकडे पूर्ण चर्चगेटला पूर्ण दंग झाले. वारकरी पूर्ण भजनामध्ये दंग होऊन खूप मजा आली. इथे आपण सर्वांना इथे एकत्र भेटतो.
जोरदार टाळ्या वाजवायच्या या सर्व कलाकारांसाठी. स्वर्गीय धोकेमामा भजन मंडळ हे भजन मंडळ दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा विविध उपक्रम या ठिकाणी विविध देखावे सादर करत असतं आणि या देखाव्यातून एक समाजाला उत्कृष्ट असा संदेश देण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात. या बाल कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जरा तिथे आपण सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवूया. श्री पंढरीनाथ. तर आता इथे मस्तपैकी एकदम कार्यक्रम झाला आणि आम्ही आता चाललोय समुद्रावरती. थोडेफार फोटो बिटो काढायचे आहेत आणि इकडे आपली पब्लिक आहे पूर्ण. तर इकडे बघताय ही आपली पूर्ण अशी पब्लिक. आता समुद्रावरती चाललोय. समुद्रावरती जाऊन नंतर मग काय थोडेसे फोटो वगैरे काढणार आहे. तर फोटो बिटो होऊन जाईल मस्तपैकी. फोटो बिटो काढू समुद्रावरती. आणि इकडे आमची विठ्ठू रखमाई. चला समुद्रावरती जाऊया ना. बघताय आम्ही इकडे समुद्रावरती आलोय आणि समुद्र बघा इकडे मस्तपैकी असा चौपाटीला. आणि इथे मरीन लाईनला सर्व पब्लिक आज फुल आहे. संडे पण हा. वा एकदम भारी वाटतं. आणि इकडे आपली पब्लिक चालते आणि इकडे फोटोसाठी आहे. फोटो काढतायत. मस्त असं वातावरण वाटतं एकदम. इथे विठ्ठू रखमाईचे फोटो शूट चालू आहे तिकडे. हे बघा इकडे. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आणि आमच्या इथे रुक्मिणीला भूक लागली आहे बघा. का का रुक्मिणी दमली आहे. दमली भूक लागली तिला. आणि या साईडला इकडे विठ्ठल मोबाईल बघतोय आता. हे बघा. आणि आमच्या रुक्मिणीला इकडे भूक लागली आहे.